जय किसान. नमस्कार. दुष्काळ सदृश्य भागामध्ये आणि खडकासारख्या भागामध्ये वरदान ठरलेल्या जीविटीने मयांक गांधीच्या माध्यमातून जीविटीने या ठिकाणी शेतकऱ्याला एक नवसंजीवनी निर्माण करण्याचं काम केलेलं आपण पाहिलं. खेडेगावातील आणि दुर्गम भागातील किंवा डोंगर पट्ट्यातील नद्यांना रुंदीकरण, त्यांचं खोलीकरण हे तर आपण पाहिलंच. शेतकऱ्यांना शेतीसाठी शेतीउपयोगी साहित्य, त्यांना फळबागेसाठी वेगळ्या पद्धतीनं अनुदान, फळबागेचे विक्रीचं निर्याती धोरण, या सगळ्या गोष्टी एक शेतकऱ्यासाठी वरदान ठरलेल्या मयांक गांधी सरांनी या ठिकाणी आणल्या. शेतकऱ्यांना भविष्यामध्ये कुठेतरी सुपीक काळ येईल हा नक्कीच या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. पण या ठिकाणी आज मयांक गांधी सरांनी व जीविटीने एक वेगळाच उपक्रम या ठिकाणी आज सिरसाळ्यामध्ये या ठिकाणी चालू केलेला आहे, जे की आज 1 मे 2026 आहे आणि श्री मयांक गांधी सरांचे गुरुवर्य असणारे यांची एक जयंती आहे. या जयंतीचं आणि 1 मेचं उचित साधून सिरसाळा या ठिकाणी होतकरू लोकांना आणि गरजू लोकांना एक बारमाही किंवा कायमचं अन्नक्षेत्र या सिरसाळ्यासारख्या ठिकाणी मोफतमध्ये असावं, असं या ठिकाणी जीविटीच्या माध्यमातून यांनी अन्नछत्र सेवा आजपासून सिरसाळकरांना या ठिकाणी चालू केली आहे. या ठिकाणी जीविटीचे काळेसर आपल्यासोबत आहेत. काळेसर, आज या ठिकाणी जीविटीच्या माध्यमातून आपण एक नवीन उपक्रम सिरसाळ्यासारख्या ठिकाणी जो चालू केला आहे, या उपक्रमाच्या माध्यमातून, या अन्नछत्राच्या माध्यमातून जीविटी असं कुठलं अजून काम या ठिकाणी वेगळं करणार आहे का, किंवा याच कामाच्या माध्यमातून जे काही समजा गोरगरीब लोक आहेत यांना या अन्नदानाच्या माध्यमातून अजून काय भक्कम समजा या ठिकाणी व्यवस्था होईल? आदरणीय जलनायक मयांक गांधी सरांच्या संकल्पनेतून ग्लोबल विकास ट्रस्ट ही संस्था काम करते. संस्था शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने फळबाग लागवडीकडे वळवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करते. त्याचबरोबर 114 किलोमीटर यावर्षी नदीचं खोलीकरण, रुंदीकरण आणि त्यामध्ये रिचार्ज शाफ्ट घेण्याचं सुद्धा काम करते आहे, ज्यामुळे की शाश्वत पाण्याची उपलब्धी या भागातील शेतकऱ्यांना होणार आहे. पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणावरती त्या पद्धतीचं काम करण्याची संकल्पना आहे किंवा तसं प्रस्तावित आहे. मयांक सरांचे जे गुरु आहेत, गुरूंची एक इच्छा होती की गरीब आणि गरजूंना म्हणजे अन्नछत्र असलं पाहिजे, अन्नछत्र सेवा आपल्याकडून दिली गेली पाहिजे. ही गुरूंची इच्छा आदरणीय मयांक सरांच्या संकल्पनेतून ते अन्नछत्र आज सुरू करत आहोत. आज गुरुजींची जयंती आहे. या पर्वावरती या अन्नछत्र सेवेची या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे. सिरसाळ्याचे सरपंच नवनीत जे झालेले आहेत त्यांच्या हस्ते या सेवेचा आज शुभारंभ करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ नागरिकांची उपस्थिती होती आणि ही जी अन्नछत्र सेवा आहे ती गरजूंसाठी कायमस्वरूपी मोफत असणार आहे. आणि सिरसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती लोकांचा संपर्क असतो. 65 गावांची ही बाजारपेठ आहे. मोठ्या प्रमाणावरती नागरिक खेडेगावातले कामगार किंवा वीटभट्ट्या मोठ्या प्रमाणावरती आहेत, त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे. त्याच्यामुळं इथं येणाऱ्यांची गरजूंची संख्या मोठी आहे आणि म्हणून ही अन्नछत्र सेवा दररोज ग्लोबल विकास ट्रस्टच्या वतीने सकाळी 11 ते 1च्या दरम्यान सगळ्यांसाठी मोफत असणार आहे. आणि आम्ही सुद्धा जीविटीच्या वतीनं सगळ्यांना आवाहन करूया की दररोज या ठिकाणी ही जी सेवा अखंडपणे आमच्या परीने या ठिकाणी आम्ही चालवत आहोत. मयांक सरांच्या माध्यमातून, ग्लोबल विकास ट्रस्टच्या माध्यमातून याचा गरजूंनी लाभ घ्यावा असं आमचं आव्हान आहे. या ठिकाणी आपण गरजूंना आणि गरीब लोकांना जो अन्नछत्र सेवा पुरवत आहात, या अन्न सेवा क्षेत्रामधून आपण याचा काही कालावधी ठरलेला आहे का, हे म्हणजे कायमस्वरूपी 12 चालू राहणार आहे ही सेवा? नाही, आज सुरुवात झाली आहे. तर हे 12 आणि 365 दिवस अन्नछत्र गरजूंसाठी उपलब्ध असेल आणि सुरू असेल. तर माझं आव्हान आहे की जे गरजवंत आहेत त्यांनी दररोज या ठिकाणी अन्नछत्राला येऊन या पवित्र अन्न सेवनाचा लाभ घ्यायला पाहिजे. त्या ठिकाणी जीविटीच्या माध्यमातून जे अन्नछत्र सेवा चालू झाली आहे, या अन्नछत्र सेवेमध्ये जेवणाचीच व्यवस्था आहे की फक्त अल्पोहाराची व्यवस्था आहे या ठिकाणी? सर नाही, अल्पोपहार असं नाही, तर बेसन भाकरी, पोळी भाजी किंवा खिचडी असं पोटभर जेवण त्यांना या ठिकाणी मिळणार आहे. पण आमचं आव्हान असणार आहे की अन्न
पिकवायला आणि ते उपलब्ध करायला हे फार मोठी सायकल आहे आणि मोठी मेहनत आहे. त्यामुळं अन्न लागेल एवढं पोटभर घ्यायला पाहिजे, पण अन्न वाटोळ होता कामा नये याची सुद्धा खबरदारी किंवा खातरजमा सगळ्यांनी केली पाहिजे. आपण पाहू शकता या ठिकाणी जीविटीच्या माध्यमातून बेसन भाकरीचा जो आजचा जेवणाचा जो आहे कार्यक्रम, या ठिकाणी बेसन भाकरीचा आस्वाद घेताना एक दादा दिसत आहेत. या ठिकाणी आजपासून एक चांगल्या पद्धतीचे जे की गोरगरीब होतकरू किंवा गरजू लोकांना या ठिकाणी अन्नछत्रीच्या माध्यमातून कुठंतरी पोटाला अन्न मिळू शकतं आणि याच या माध्यमातून जीविटीने एक चांगला उपक्रम आपल्या सिलसिला या ठिकाणी चालू जो केला आहे, या उपक्रमाला कुठंतरी इथल्या लोकांचा एक चांगला प्रतिसादही या ठिकाणी मिळत आहे. कारण हे जीविटीनं जे पुण्याचं काम वाटून घेतलं आहे, म्हणजे वैधानिकच गोष्टीनं जर बोलायचं झालं तर याच पुण्याचं कुठंतरी फलित जीविटीलाही होईल आणि शेतकऱ्यांचंही कुठंतरी एक चांगलं या जीविटीच्या माध्यमातून सुफलाम जो भाग होतोय आणि त्या भागाला अनुसरून किंवा धरून कुठंतरी अजून याच माध्यमातून कुठंतरी शेतकऱ्याला कुठंतरी पोटाची खळगी भागण्याचं काम गरजूंना जे चालू केलं आहे या जीविटीच्या माध्यमातून चालू झालं आहे. आपण या ठिकाणी काळे सरांची मुलाखत घेतली. काळे सरांनी सविस्तर अशी माहिती दिली. आपण पाहत आहात वावर न्यूज. धन्यवाद.